हॅलो फ्रेंड, झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर वटपौर्णिमेच्या नैवेद्यासाठी मी गोड पदार्थ बनवला होता, तर त्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर झटपट बनणारी आपली रेसिपी बनवायला आपण सुरुवात करूया. आता ना आपण 2 वाट्या इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यात थोडी इलायची वाटून टाकली आपण. आपण इलायची टाकली 2 वाट्या पिठामध्ये गव्हाच्या. पाव वाटीनं आपण तांदळाचं पीठ घेतलंय, खरखरीत असं दळलेलं, जाडसर दळलेलं पण तांदळाचं पीठ इथे घेतलंय पाव वाटी. तर इथे मी थोडंसं मीठ टाकते. गोड पदार्थ आपण करतो तर थोडं मीठ टाकायचं, त्याच्यामध्ये चव वाढते पदार्थाची. तर आता आपण ही पिकलेली केळी घेतलेली आहेत, आपण हे चांगली मळून घेऊया पिठामध्ये. तर आता छान मळून घेऊया पीठ. थोडं पाणी आपल्याला हवं तसं टाकून घेऊया. आपण 3 केळी घेतली. पाणी आपण अजून टाकलं नाही. आता आपला गूळ घेऊया आपण. तर आपण 2 वाट्या आपण हे घेतलंय ना पीठ गव्हाचं, तर आपण गूळ अर्धी वाटी घेऊया गूळ. आता थोडं थोडं पाणी पण टाकूया आपण. तुम्हाला गरज लागली तरच पाणी टाकायचंय आपल्याला. बघा, मला गरज नाही लागली. गूळ पण पाणी सोडतो ना, आणि केळ्यामध्ये पण पाणी आहे, तर त्या हिशोबाने माझं हे पीठ मळलं गेलं. बघा, आपलं छान मळून झालंय. आपण गूळ पण तोडून घ्यायचा, राहायला नाही पाहिजे तुकडे वगैरे. थोडासा आपण खायचा सोडा घेतलाय, पाव चमचा असेल. छान मिक्स करून घेऊया. थोडं 5-10 मिनिटं ठेवूया आपण मिक्स केल्यावर.